नमस्कार, तेजांकुश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दादर येथील सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास. श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी मुंबई येथे आहे. हे मूळतः मुंबई शहरातील सोमवंशी क्षत्रिय ययाती राजाच्या क्षत्रिय कुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देवूबाई पाटील यांनी 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले होते. हे भारतातील सर्व श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या महाराष्ट्रातील गणेशाचे 8 रुपये प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. परिसरात हनुमानाचे मंदिरही आहे. मंदिराच्या बाह्य भागात घुमट आहे, जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो आणि ते रंग दर काही तासांनी बदलत राहतात. घुमटाच्या अगदी खाली श्री गणेशाची मूर्ती आहे. खांबावर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात सिद्धिविनायक मंदिर एक लहान मंदिरापासून आजच्या भव्य मंदिरात विकसित झाले. सिद्धिविनायक भक्तांमध्ये नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्धी आहे. मंदिर प्रशासनाकडून विविध प्रकारची पूजा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिरातील देणग्या आणि मंदिराशी संबंधित इतर उपक्रम श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या मंडळ सदस्यांद्वारे नियंत्रित केले जातात. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 अंतर्गत ट्रस्टची नोंदणी प्रभादेवी रोड, दादर, बॉम्बे येथील श्री गणपती मंदिर या नावाने केली जाते. ट्रस्टचे नियमन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, प्रभादेवी अधिनियम 1980 द्वारे केले जाते. ते 11 ऑक्टोबर 1980 रोजी स्वीकारले गेले. आदेश बांदेकर हे ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष आहेत.